नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीचा काल झालेला पेपर पाहणार आहोत. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला प्रश्न असा आहे, इंद्रधनुष्यामध्ये शेवटचा रंग कोणता आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 जांभळा हा इंद्रधनुष्यामध्ये शेवटचा रंग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, संत रामानुजाचार्य यांच्या 216 फूट पुतळ्याचे अनावरण कुठे केले? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, नासा कार्यक्रम सुरू करणारी पहिली भारतीय कोण बनली? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 जान्हवी डागिंती हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधानांना नेताजी पुरस्कार 2022ने सन्मानित करण्यात आले होते? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 जपान हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, हायड्रोजनवर चालणारी पहिली बस भारतीय अंतराळ संशोधन संघटना ISROने कोणत्या ऑटोमोबाईल कंपनीच्या समवेत विकसित केली आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 टाटा मोटर्स हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, वाहतूक कोंडीमध्ये भारताचे कोणते शहर जगात क्रमांक 2 वर आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 बंगळूर हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, ऑपरेशन खात्मा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 A आणि B. प्रश्न क्रमांक 8वा, संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 न्यूयॉर्क या ठिकाणी स्थित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कुठे सुरू झाला? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 पवनारनगर हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, कोकिळा कोणत्या राज्याचा पक्षी आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 झारखंड हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, हेनले पासपोर्ट निर्देशांकात भारताचे स्थान कितवे आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 81वे हे हेनले पासपोर्ट निर्देशांकात भारताचे 81वे स्थान आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, भारतीय वंशाचे नील मोहन यांची कोणत्या कंपनीच्या CEO पदी निवड झाली? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 YouTube हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, पाण्यामध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी काय आवश्यक असते? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 सूर्यप्रकाश हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, रस्ते वाहतूक मंत्र्यांनी 8 सीटर वाहनासाठी किती एअर बॅग अनिवार्य केले आहेत? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 6 हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, महाराष्ट्र पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 रजनीश शेठ हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 कराड हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, कोणता दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, वाहतूक कोंडीमध्ये महाराष्ट्राचे कोणते शहर जगात 6व्या क्रमांकावर आहे? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, विसंगत पर्याय ओळखा. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 असहकार चळवळ इसवी सन 1922 हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा,
वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कोणत्या सत्याग्रह लढ्यादरम्यान बहाल करण्यात आली? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 बार्डोली सत्याग्रह हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 जीवनसत्व ब गटात एकूण किती जीवनसत्वाचा समावेश होतो? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 8 हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 टंगस्टनची संज्ञा ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 डब्ल्यू हे आपले योग्य. प्रश्न क्रमांक 24 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायतीची स्थापना होते? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कलम 40 या कलमेनुसार ग्रामपंचायतीची स्थापना होते हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बोलावलेल्या जिल्हा आमसभेमध्ये अध्यक्ष कोण असतात? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पालकमंत्री हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बोलावलेल्या आमसभेमध्ये अध्यक्ष असतात हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महश्री या शब्दाची संधी करा. तर ऑप्शन क्रमांक 3 महा प्लस शशी हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न आणि काश्मीर आणि लडाख हे 2 नवीन केंद्रशासित प्रदेश केव्हा अस्तित्वात आले? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 31 ऑगस्ट 2019 हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणी पहिली कापड गिरणी सुरू केली? तर याचे योग्य आन्सर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 कावसाजी दावर यांनी पहिली कापड गिरणी सुरू केली हे आपले योग्य आन्सर होईल.